राहुरी पोलीस पथकाने काल मध्यरात्री शहर हद्दीत धडाकेबाज कारवाई केली आहे। 2 लाख रुपयांच्या 200 व 500 रुपयांच्या बनावट नोटा घेऊन आलेल्या 3 आरोपींना पोलीस पथकाने सापळा लावून त्यांच्या मुसक्या आवळल्या। त्यानंतर त्यांच्या ताब्यातून मुद्देमाल जप्त करण्यात आला। अहिल्यानगर येथून 3 इसम बनावट नोटा घेऊन मोटारसायकलवर राहुरीकडे येत आहेत, अशी गुप्त खबर राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना काल दिनांक 28 जून रोजी रात्री 11 वाजण्याच्या दरम्यान मिळाली। तेव्हा संजय ठेंगे यांनी ताबडतोब एक पोलीस पथक बरोबर घेऊन राहुरी शहरातील नगर मनमाड रस्त्यावर गाडगे महाराज आश्रम शाळा परिसरात सापळा लावला। काही वेळाने तेथे MH45Y 48 ते 33 क्रमांकाच्या मोटारसायकलवर 3 इसम आले। तेव्हा पोलीस पथकाने त्यांना जागेवरच झडप घालून पकडलं। पथकाने त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याजवळ 2 लाख रुपयांच्या 200 व 500 रुपयांच्या बनावट नोटा आढळून आल्या। ॲक्सिस बँक राहुरी शाखेचे मॅनेजर कैलास सवानी यांनी घटनास्थळी सदर नोटा बनावट असल्याची खात्री केली। त्यानंतर पथकाने मुद्देमाल जप्त करून आरोपींना गजाआड केला। हवालदार सूरज गायकवाड यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यात आरोपी पप्पू उर्फ प्रतीक भारत पवार वय वर्ष 33 राहणार अर्जुन नगर तालुका करमाळा जिल्हा सोलापूर तसेच राजेंद्र कोंडिबा चौगुले वय वर्ष 42 राहणार तात्या विश्वनाथ हजारे वय वर्ष 40 दोघेही राहणार पाटेगाव तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर या तिघांवर गुन्हा रजिस्टर नंबर 724/2025 भारतीय न्यायसंहिता कलम 179, 180, 3-5 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला। सदर आरोपी 200 व 500च्या बनावट नोटा राहुरी शहरात कोणाला देण्यासाठी आले होते, त्यांनी नोटा कोठून आणल्यात, यामध्ये आणखी कोण कोण सामील आहेत याबाबतचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे हे करीत आहेत। सदरची कारवाई पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, पोलीस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे, राजू जाधव, हवालदार सूरज गायकवाड, राहुल यादव, प्रमोद ढाकणे, नदीम शेख, सतीश कुऱ्हाडे, अंकुश भोसले, चालक शकूर सय्यद आदी पोलीस पथकाने केली। दीपक साळवेसह न्यूज 14 राहुरी।